पुण्यामध्ये कल्पवृक्ष आर्ट गॅलरी ग्वाल्हेर, रंगसमर्थ आर्ट फाउंडेशन पुणे, पुणे आर्टिस्ट ग्रुप यांनी आयोजित केलेल्या महिला कलाकारांच्या चित्रकृतीचे प्रदर्शन आयोजित केले होते. अतिशय छान असे हे प्रदर्शन आहे. अनेक महिलांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व आपल्या उत्कृष्ट कलाकृती सादर केल्या. माझं नाव विदुला केळकर. आत्ता ह्या एक्झिबिशनमध्ये म्हणजे जे ज्यांनी ऑर्गनाईज केलं आहे कल्पवृक्ष आर्ट गॅलरी, रंगसमर्थ आर्ट फाउंडेशन आणि पुणे आर्टिस्ट ग्रुप या तिघांनी मिळून हे महिला स्पेशल मॉन्सून शो अरेंज केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही अख्ख्या महाराष्ट्रातनं एंट्री मागवल्या होत्या. त्यातले आम्ही 161 एंट्री घेतलेल्या आहेत आणि इथे 161 चित्र डिस्प्ले केलेली आहेत. पहिलंच प्रदर्शन हे आमचं पहिलंच आहे महिलांसाठी केलेलं. बाकी आमची होतात वर्षभरामध्ये. आता नेक्स्ट इयर पण आम्ही महिलांसाठी असंच प्रदर्शन आयोजित करणार आहोत. माझं हे पेंटिंग आहे ॲक्रेलिक कलर्सनी केलंय कॅनव्हासवरती. आणि हे काय थीम आहे का वेगळी अशी ठराविक थीम? नाही, एक्झिबिशनसाठी आम्ही थीम ठेवली नव्हती, कारण प्रत्येक महिलेचं चित्र आम्हाला डिस्प्ले करायचं होतं. प्रत्येकीला त्या वेळेत जमेल असं नाही, त्यामुळे थीम नाही ठेवली. प्रत्येकाने त्यांच्या आवडीने द्या. पण ह्या पेंटिंग मध्ये मात्र मेघदूत या विषयावरती घेतलेला आहे. तो ढग, फिमेल फिगर आणि त्याच्यावरती चित्र केलेलं आहे. आणि कधीपासून तुम्ही हे पेंटिंग करता? मला 8 ते 10 वर्ष झाली. मी भारती विद्यापीठ मधनं GD आर्टचं शिक्षण घेतो. ओके. आणि किती वेळ लागतो एक हे करायला? डिपेंड्स मीडियम कुठला आहे. वॉटर कलर असेल तर लवकर होतं. ॲक्रेलिक कॅनव्हास असेल विषयाप्रमाणे वेळ लागू शकतो. 3 दिवस, 8 दिवस, कधी कधी महिनाही लागू शकतो. सांगता येत नाही. थँक्यू. यांचं पण पेंटिंग आहे इथे. नमस्ते, मी अर्चना मंगेश कुंभार. मी कोल्हापूरवरून आले. हे माझं पेंटिंग आहे. पेंटिंगचा विषय आहे श्रावण. श्रावणात जसा ऊन सावलीचा खेळ असतो तशा ह्या पेंटिंग मध्ये ज्या 2 फिगर आहेत त्याच्या कलर मध्ये पण तुम्हाला तो डिस्टिंग्विशपणा दिसेल की 2 वेगळे कलर दाखवलेले आहेत. मग आपला मान्सूनचा शो आहे, तर शोला अनुसरून असं मी ह्या पेंटिंगला माझ्या विषय निवडलेला आहे. स्त्री सौंदर्य प्रगतीकरण ह्या विषयातून होत. थँक्यू. हॅलो, माझं नाव कशिश राजेश पटेल. माझ्या पेंटिंगचा विषय आहे मेनी हँड्स वन हेरिटेज. मेनी हँड्स वन हेरिटेज. ओके. मी माझ्या पेंटिंग मध्ये ट्रॅडिशनल ऑफ आर्ट अँड क्राफ्ट मांडलेलं आहे, ज्याच्यातून माणूस एक पेंटिंगशी कसा रिलेट हे झाला आणि एक जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन कसं ते पास आउट झालं, त्याप्रमाणे ही सगळी मी मांडणी केलेली आहे. आणि कधीपासून करताय तुम्ही? हे पहिलंच आहे का अजून बरंच? नाही, मी आफ्टर 10th ह्याच्यामध्येच करिअर हीच फील्ड निवडलेली आहे. सो लास्ट इयर मी पास आउट झाले. आणि अजून काही तुमचा विचार आहे करायचा अजून कुठे? तुम्ही कुठे पुण्यातलेच? नाही, मी कोल्हापूरची. कोल्हापूर. हे प्रदर्शन पहिल्यांदा भाग घेतलाय? हा, ह्या प्रदर्शनात पहिल्यांदा भाग घेतलाय, पण बाकीच्या प्रदर्शनात माझं पार्टिसिपेट असतं. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार, माझं नाव कविता गायकवाड आणि मी GD आता माझं यावर्षी कम्प्लीट झाले आणि हे माझं पेंटिंग आहे. ह्या पेंटिंगचं नाव कोलाज म्हणून आहे. हे न्यूजपेपरचे जे बारीक बारीक तुकडे करून ही पेंटिंग जोडून ही पेंटिंग तयार केलेली आहे. अच्छा, न्यूजपेपरचे बारीक तुकडे. अच्छा, ओके, छान. आणि कधीपासून करता तुम्ही? ते पहिलेच आहे का अजून काही केलेलं आहे? हो, अजून भरपूर पेंटिंग्स आहेत. आता सध्या इथं ही एकच लावलेली आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव शिल्पा ढोरे. मी म्युरल आर्टिस्ट आहे आणि या प्रदर्शनात वुमन आर्टिस्ट मेघदूत या प्रदर्शनात मी सहभागी झाले आणि त्या याच्यात माझं म्युरल आर्ट आहे. मी स्वामींची संकल्पना केलेली 2D डिझाईन मध्ये केलेलं आहे. मी 2D रिलीफ मध्ये. ओके.
काय साहित्य वापरलं म्हणजे? साहित्य सिरॅमिक क्ले येतो आणि ही बाकीचं सगळं टेक्स्चर आर्ट आहे. किती वेळ लागला? ह्याला 8-10 दिवस लागले मला. अच्छा. असं अजून काय केलंय तुम्ही हो, करणार? माझी पूर्वी कामं झालेली आहेत. पांडुरंगाचं झालेलं आहे आणि मी प्रॉपर क्लायंट हे करते आणि होम डेकोर, ऑफिस डेकोर पूर्ण आणि करते. हे आर्ट तुम्ही- डिझायनर अच्छा. म्हणून काम. म्हणजे तुम्ही सेल पण करता म्हणजे? हो, मी सेल पण करते. कुठे आहे तुमचं स्टुडिओ? माझं सांगलीत आहे, अच्छा. तलाक्ष म्हणून आहे. हो, ठीक. थँक्यू. नमस्कार, मी माधुरी पाटणकर, आर्टिस्ट फ्रॉम सातारा. मी मोस्ट ऑफ ॲक्रेलिक मध्ये करते काम आणि हे पेंटिंग आहे साताऱ्यातला परळी भाग आहे. परळी इथे एक सुंदर असा पुरातन मंदिर आहे, शिव मंदिर. मग त्याचा हे घेऊन रेफरन्स घेऊन मी हे केलेलं आहे पेंटिंग. आधी मी छोटंसं पेंटिंग आहे ते ऑन द स्पॉट जाऊन प्लेनर केलं, मग नंतर हे स्टुडिओ वर्क केलं आहे. आणि हे पहिल्यांदाच केलंय का ह्याच्या आधी करता? किती वर्ष? मी साधारणतः 2018 पासून कंटिन्युअस या प्रोफेशनल प्रॅक्टिस मध्ये आहे. त्याच्या आधी माझं कॉलेज हे 2009 मध्ये झालं. एक 10-18 वर्षाचा गॅप असेल साधारणतः. त्यानंतर हे पूर्णपणे मी चित्रकलेला वाहून घेतलेलं आहे. थँक्यू. ओके. मध्ये जहांगीरला पण झालेलं हो आहे. का? हा. नमस्कार, मी पौर्णिमा प्रदीप वाळुंज. मी ऍक्च्युली कमर्शियल आर्टिस्ट आहे, पण गेली 8-10 वर्ष मी पेंटिंग्स करते आणि मी ॲक्रेलिक, ऑइल आणि वॉटर कलर या तिन्ही याच्यामध्ये पेंटिंग करते. नेचर बद्दलची जास्त आवड असल्यामुळे नेचर, फुलं याच्यावरती माझी सगळी पेंटिंग्स असतात. याआधी मी जवळपास एक 10 ते 12 प्रदर्शनांमध्ये भाग घेतलेला आहे. मी पेपरची फुलं करते, त्याचे वर्कशॉप्स पण मी घेत असते. बालकल्याण या संस्थेसाठी मी बरेच वर्कशॉप्स घेतलेले आहेत, मतिमंद गतिमंद मुलांसाठी, कर्णबधिर मुलांसाठीचे. तिथे जाऊन मी शिकवते. त्यांच्या शिक्षकांसाठी राज्यव्यापी पण मी वर्कशॉप्स घेतलेले आहेत. अशी साधारण माझ्याकडनं एक 2-3 हजार विद्यार्थी तर नक्कीच शिकून गेलेले आहेत पेपर आणि ते सातत्याने चालू आहे. म्हणून फुलांशी निगडीत जे काय असतं ते मला जास्त आवडतं. वर्कशॉप होतं का क्लासेस पण? म्हणजे क्लासेस पण घेते. कुठे असता तुम्ही? लॉ कॉलेज रोडला आम्ही हे सगळं ऍक्टिव्हिटीज घेत असतो. कुठे लॉ कॉलेज? SJ ऍडव्हर्टायझिंग म्हणून ऍड एजन्सी आहे, पण तिथे आम्ही आमची काही ओन प्रोडक्ट्स पण तयार करतो आणि ती पण हे करतो. म्हणजे ऍड एजन्सी बरोबर आपण एक स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे प्रत्येक एक आर्टिस्टिक आपले जे काही प्रोडक्ट्स आपल्याला करता येतील ते पण आम्ही करत असतो.